नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जी पेसा पदभरतीची केस आहे त्याची माहिती देणार आहे, की ती केसचं काय स्टेटस आहे सध्याचं. खूप शॉकिंग न्यूज आहे ही, की शेवटची जी हे झालेली आहे हिअरिंग, ती आणि आत्ताची हिअरिंग जवळपास 1 वर्ष होत आले, तरी अजून हिअरिंगला व्हायचा पत्ता नाही. तर आता आपण बघूया ती स्टेटस काय आहे. आता बघा इथं सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर आहे मी. इथं पेटिशनर आहेत. सामाजिक विकास सामाजिक विकास प्रबोधिनी यांनी एक पेसा पदभरती संदर्भात केस टाकली आहे. 2023 ची केस आहे. पेंडिंग केस आहे ही. सर्च करेल मी. तुम्हाला परत इथं पेंडिंग स्टेटस दिसून जाईल. आणि जर बघा तर ही केस फाईल केलेली आता डायरी नंबर आहे 40/524/2023 केलेली आहे. 2023 मध्ये फाईल केलेली केस आहे ही. आता याच्यात जर बघितलं शेवटची हिअरिंग झाली आहे ती होती 10/11/2023 म्हणजे 10 नोव्हेंबर 2023 ला झालेली आहे केस. आणि बघा ही जी पुढची तारीख आली की 17/9 म्हणजे 17 सप्टेंबरला तारीख आलेली आहे. 17 सप्टेंबरला तारीख आलेली आहे. त्यामुळे आता ही खूप शॉकिंग न्यूज आहे. 17 तारखेपर्यंत काहीही होणार नाहीये. लक्षात घ्या. 17 तारखेपर्यंत काहीही होणार नाहीये. केस जोपर्यंत आहे तोपर्यंत शासनाने काहीतरी निर्णय घेतला पाहिजे या पदभरती संदर्भात. बाकीच्या जशा पदभरती सुरू आहेत तशा शासनाने काहीतरी याचा निर्णय घेतला पाहिजे. जे नाशिकमध्ये जे आंदोलन विद्यार्थ्यांचं सुरू आहे, त्यांची दखल घेऊन शासनाने लवकरात लवकर काय करा की निर्णय घ्यावा, ही अशी आपली विनंती आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.